महायुतीमध्ये भ्रष्ट अजित पवारांना का घेतलं असा सवाल उपस्थित करणाऱ्यांना भाजपचे नेते विनोद तावडे यांनी उत्तर दिलंय। 2014 मध्ये बाहेरून राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तेमध्ये बसलो तेव्हा कोणी का बोललं नाही असा प्रतिसवाल यावेळी त्यांनी केला। नवाब मलिकांच्या उमेदवारीबद्दलही त्यांनी भाष्य केलंय। मलिकांना तिकीट देणं हा अजितदादांचा निर्णय, मात्र मलिकांना आमचा विरोध राहील असंही तावडेंनी म्हटलेलं आहे। तर माहीमची जागा अमित ठाकरेंना सोडायला हवी होती असंही त्यांचं म्हणणं आहे। जे असं म्हणतात किंवा अजितदादासारख्या सो कॉल्ड भ्रष्टाचारी माणसाला का घेतलं, तर मला त्यांना साधा सरळ सोपं एवढं आठवण करून द्यायची आहे की बहुधा खूप लोक विसरले आहेत। 2014ला भाजपला 123 जागा होत्या, आम्ही बहुमतात नव्हतो। माननीय उद्धवजी ठाकरे विरोधी पक्षात बसले होते, एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते झाले होते। आम्ही शपथ घेतली त्यावेळी सभागृहामध्ये आल्यानंतर आमदार त्यावेळी ते विरोधी पक्षनेते झाले होते। त्यावेळी ह्याच सो कॉल्ड अजितदादांचा पाठिंब्यावर सरकार चाललं। आम्ही 35 लोक मंत्री होतो। ते जर चाललं त्यावेळी स्वतःहून दिलं होतं त्यांनी, ते जर त्यावेळी चाललं, पवार साहेबांनी स्वतःहून दिलं होतं ते। हो, अर्थात म्हणजे मला असं वाटतं की जर ते त्यावेळी चाललं तर आज चालायला काय हरकत आहे। उमेदवारीच्या विषयामध्ये आम्ही अजितदादांना, नवाब मलिकांनी या विषयात आमचं मत स्पष्ट सांगितलं होतं, पण आम्ही त्यांचा पक्ष चालू शकत नाही आणि त्या एखाद्या जागेवरनं युती तोडणं निवडणुकीच्या आईन याला हे बरोबर नसतं। त्यामुळे आम्ही काय म्हटलं, आम्ही काय या प्रचाराला येणार नाही, आम्हाला हे मान्य नाही आणि या पद्धतीने म्हटलं त्यांनाही ते मान्य आहे, त्यात काही अडचण नाही। मला असं वाटतं की त्यांनी दिलं नसतं तर चांगलं आलं असतं। महायुतीकडे लोक ज्या अपेक्षेने पाहतात त्या याने आपण पुढे गेलो असतो। तुम्हालाही वाटतं का अमित ठाकरे त्यांचे चिरंजीव पहिल्यांदा लढतायत, तर शिंदेंनी तिथं उमेदवार नाही दिला पाहिजे होता किंवा मोठं मन दाखवलं पाहिजे, कारण त्यांनी समर्थन दिलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेला जो बिनशर्त पाठिंबा दिला त्याच्या बदल्यात त्यांना 2-3 जागांमध्ये पाठिंबा द्यायचा असं महायुतीमध्ये ठरलंही होतं। त्यात बाळानागाव शिवडीमध्ये आपण दिलंच आहे। अमित ठाकरेंच्या इथे अशाच पद्धतीचा विचार त्यातला होता, फक्त तिथलं एक राजकीय ॲनालिसिस एकनाथ शिंदे आणि सदा सारवाडकरांचं असं झालं, ते जर नाही उभे राहिले तर तिथे उबाटा जिंकेल आणि ते जर उभे राहिले तर आयदर ते जिंकतील किंवा अमित ठाकरे जिंकतील। या राजकीय विश्लेषणापोटी त्यांनी तिथे आता निवडणूक उमेदवार उभी केली आहे। पण आमचं प्रामाणिक मत आहे की अमित ठाकरेंना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।